15 टी शर्ट त्यांनी आपल्या वडिलांच्या स्मरणार्थ दिलेले आहेत। जयहनुमान क्रिकेट मंडळ सर्वांच्या वतीने आपण श्री स्वप्नील धारवे यांचं मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करूया आणि त्या टी शर्टचा अनावर आपण या ठिकाणी श्री नरेशजी धारवे यांच्या हस्ते करणार आहोत, ओपन करणार आहोत। अशा प्रकारे टी शर्ट श्री स्वप्नील धारवे यांनी आपल्या वडिलांच्या स्मरणार्थ दिले। जरा लाईव्ह जरा आपण टी शर्ट कडे आपण फोकस करायचं आहे। सुंदर अशी टी शर्ट श्री स्वप्नील धारवे याने आपल्या वडिलांच्या स्मरणार्थ समर्पित 15 टी शर्ट दिलेले आहेत, तर मनापासून धन्यवाद। इथे सामन्याला सुरुवात होते। A1 नांदगाव विरुद्ध लब्बेक बाडला। गोलंदाज A1 नांदगाव संघाचा 12 प्रतिनिधी पाठवा। A1 नांदगाव संघ नदीम लोअर फुलटा चेंडू समाप्त बाला फटका फाईनलच्या दिशेला जातो। 1 बाउन्स 2 बाउन्स चौकार जमीरच्या बॅट मध्ये निघतो आणि पंच मला नो घोषित करतात, कारण जंबोची हाईटच एवढी आहे आणि चेंडू जो टाकला होता तो नक्कीच कमरेच्या वर असावा आणि आहेत निश्चित, म्हणून तर पंचाने नो घोषित केला। त्याच्यामुळे +1 धाव मिळेल, 2च्या रूपात 9च्या रूपानं टोटल 5 धावा मिळतील आणि फ्री हिट असेल। म्हणजे येणारा पुढील चेंडूला फक्त समीरला जमीर जंबोला इथे फक्त बॅटने चेंडू फिरकावून द्यायचा आहे, कारण जरी चेंडू स्टंपला लागला, कॅच जरी झेल पकडला तरी तो नक्की सेफ झोन मध्ये असेल, कारण फ्री हिट आहे चेंडू। पुन्हा एकदा त्याच पद्धतीने टाकला चेंडू इथे नो, तर पंच फ्री हिट कायम असेल ना। पंच आता फ्री हिट किती द्यायचे, एकच का 2? एकच ना, फ्री हिट एकच। चला पंच जे काय निर्णय असेल ते घ्या फास्ट। A1 नांदगाव सुद्धा एक नावाजलेला संघ आहे। फहाद त्यानंतर बरेचसे अरफात हर्षिल हर्षिल सलामीला गेलेला जोडी जमीर आणि हर्षिल पुन्हा एकदा एक नो टाकला होता, कंटिन्यू दुसरा नो। तर इथे ओव्हर चेंज झालेली आहे, रिप्लेसमेंट केलेला आहे। गोलंदाज माज येतोय। माज हा सुद्धा एक नवीन युवा खेळाडू, एक अंडर-19 अंडर-20 ती गाजवली होती आपल्या या मुरुड तालुक्यामध्ये। बरेचसे सामने जिंकून विजयी झालेला संघ बरेचशा टुर्नामेंट मध्ये आपल्या संघाला विजय करून दिलं होतं। 2-3 टुर्नामेंट खेळले होते, फर्स्ट प्राइज सेकंड प्राइज चालूच होतं। अशी एक युवा खेळाडूची टीम A1 नांदगाव संघाची फक्त आज आपण पाहायला मिळतोय। चित्र वेगळं आहे, एक भक्कम अशी टीम बनवून A1 नांदगाव संघ या मैदानात उतरलेला आहे। माज येतोय रिप्लेसमेंट बॉलरच्या रूपामध्ये, तरी इथे धावा 5 सुरुवात होते। पुन्हा एकदा इथे रे इथे बघूया का होते। होय नाही चाललं होतं, जमीरने सांगितलं स्ट्राइक यांच्या फलंदाजाला धाव होऊ शकली असती, परंतु इथे कॉल मला वाटलं समजला नाही। फलंदाज हर्षिलला थोडा लेट सुटला स्ट्राइक एंड वरून, त्याच्यामुळे हर्षिल बाद होतोय। नाराज हर्षिल, पर जमीर समजावून सांगतोय कारण धाव होती, परंतु जमीरचा कॉल थोडासा उशिराने पाहिला। चला दुसरा फलंदाज पाठवायचा आहे 1 डाऊनच्या रूपामध्ये। सफीर सुद्धा आहे जंबोचा भाऊ, हा सुद्धा एक धडाकेबाज फलंदाज आहे। थोड्याच वेळ त्याचा सुद्धा जर ही जोडी शेवटपर्यंत राहिली तर किंवा एखादा फलंदाज बाद झाला तर नक्कीच पुढील एंट्री त्याची असेल। त्याचा खेळ आपल्याला पाहायला मिळेल।
अफताब पहिल्याच षटकामध्ये एक धावचीत होतोय, एक धक्का बसलाय मानला संघाला, हर्षिलच्या रूपामध्ये धाव रनआउट झाला. इथे जोरदार लॉंग ऑफच्या दिशेला षटकार मारण्याचा प्रयत्न, सिक्सर मारण्याचा प्रयत्न जम्बोचा, परंतु इथे निर्धाव चेंडू, थोडासा चेंडू पाठीमागे राहिला. गुड लेंथ प्रकारचा चेंडू, जास्त उसळी नव्हती छोटू आणि चेंडू खालीही जास्त नव्हता, परंतु संपर्क झाला नाही जम्बोच्या बॅटमधून. इथे धाव मिळाली नाही, याचा अर्थ इथे चेंडू निर्धाव. लोअर फुलटा चेंडू, आता बाकी दिशा दिलेली आहे, कोणताही क्षेत्ररक्षक नाही परंतु आहे लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक. आपण बघतोय मिड ऑफच्या दिशेला जो फटका मारला होता त्या दिशेला जवळजवळ 15 ते 20 पावलांचा रनअप घेऊन चेंडू पकडण्यासाठी आला आणि 2 धावा निश्चित वाचवल्या. विधी जयेंद्र धारवे यांच्याकडून मंडळासाठी 500 रुपयाची देणगी आलेली आहे, शतशः त्यांचा आम्ही आभारी आहोत. अफताब विधी जयंता धारवे यांच्याकडून 500 रुपयाची देणगी आलेली आहे मंडळासाठी, आपण त्यांचे आभारी आहोत, धन्यवाद. इथे थोडीशी धीमी सुरुवात आहे परंतु काही हरकत नाही, जम्बो आहे आणि अजून पुढील षटक बाकी आहेत. कॉल केलाय बॅट, मला वाटतं चेंज थोडासा टायमिंग होत नाहीये व्यवस्थित, बॅटमुळे थोडासा मला वाटतं फटक्यांसाठी सुद्धा अडथळा होतोय आणि हे जाणून थोडासा एक निर्णय घेतला जम्बोने की बॅट चेंज करून बघावी, कारण एक मोठी आशा आहे स्वतःला की एक मोठं धावसंख्येचा डोंगर उभारून देऊन एवढं नांदगावसमोर एक मोठं लक्ष ठेवायचं. इथे बाकी बीट होतोय, चांगली गोलंदाजी माज यांच्याकडून पाहायला मिळते. अशा प्रकारे पहिलं षटक संपतंय. पहिल्या षटकात धावसंख्या होत आहेत मांडला संघाच्या 9, एक फलंदाज बाद असताना 9. श्री मिलिंद बाडिक यांचं इथे या ठिकाणी आगमन झालेलं आहे, त्यांना विनंती आहे की आपण स्टेजवर यायचं आहे. एवन नांदगाव 12 खेळाडू आपण पाठवा इथे नावं सांगण्यासाठी, कारण नावं माहिती नाहीत आम्हाला. गोलंदाज फात तुझा माहिती मला, बाकी त्यांचे नाव ना माहिती. अमीर, ओके अमीर, दुसरा गोलंदाज अमीर. हो हो, खूपच शॉट, एवढा बाउन्स टाकला होता आणि एवढी शॉर्ट ऑफ लेंथ प्रकारचा चेंडू होता की फहाद मारू शकला असा, परंतु सोडून सुद्धा दिला. मारण्याचा प्रयत्न केला पण ऑफ स्टंपच्या खूपच चेंडू बाहेर जातोय. पंचाने हात फैलावून सांगितले की वाईड आहे. त्याच पद्धतीचा चेंडू आणि आता बाकी थोडासा ऑफ स्टंपच्या थोडा आतमध्ये राहिला म्हणजे निश्चित हा चेंडू निर्धाव डॉट निघतोय. आता थोडं फसवलेलं आहे. अफताबला असं वाटलं की हा चेंडू सुद्धा वाईट जाईल, परंतु तसं काही दृश्य झालं नाही. मिड विकेटच्या वरून सरळ सीमारेषे बाहेर 4 धावा. अफताब चौकारानं आपल्या
मांडला संघाला धावसंख्येत नेऊन ठेवतोय 14 धावसंख्या. स्कोररच्या रूपामध्ये आत्ताच्या या सामन्यासाठी स्कोरिंग ज्या ठिकाणी गुणलेखक शैलेश खोत एक चांगले स्कोरर आहे, दरवर्षी आपल्या या मंडळाला सहकार्य करतात स्कोररच्या रूपात, त्यांचा सुद्धा या ठिकाणी आभार. पुढील चेंडू अमीर, इथे खूपच बाउन्स चेंडू केला गेलेला आहे, पण तो थोडस कमी उंचीचा असल्यामुळे हा चेंडू बॅटवर संपर्क झाला नाही. जम्बो जर असता तर आणि बॅटवर कनेक्ट झाला असता तर हा फाईन थर्ड मॅनच्या दिशेला षटकार असता, परंतु फलंदाज त्या ठिकाणी अफसाफ असल्यामुळे बॅटवर सहजी येऊ दिला नाही, जाऊ दिला नाही गोलंदाज आमिर याने. इथे बागी जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न जमीरचा. जमीर ज्यावेळी स्ट्राईकला आला, सलामीला आला, तिथपासून त्याने बेत आखलेला आहे, परंतु थोडासा मला वाटते आजचा दिवस त्याच्यासाठी दिसत नाहीये, कारण आतापर्यंत मोठी खेळी त्याच्या बॅट मधून पाहायला मिळाली नाहीये. इथे बाकी रिवर्स मारला, इथे जातो सीमारेषे बाहेर, खटखटी षटकार. थोडस प्रेक्षकाले जरा जपून राहा, कारण शक्यतो इथे या साईडला चेंडू कमीच येतील, परंतु आपण तरी सुद्धा इथे चंद्र कांगणे बसले होते आणि सुदैवानं काही झालेलं नाहीये. चेंडू नक्की त्यांच्या मांडीवर आला आणि थोडक्यात बचावले, कारण चेंडू आहे थोडा वजन असतो आणि डायरेक्ट चेंडू लागणं, हिट होणं म्हणजे दुखापत होणं हेच असतं, पण तसं काही नाही. सुदैवाने सर्व काय व्यवस्थित. पुढील चेंडू अफ्ताफ सामना करेल आमिरच्या चेंडूचा. इथे सुद्धा त्याच पद्धतीने मारण्याचा प्रयत्न, रिव्हर्स स्वीप, फक्त इथे स्ट्राइक चेंज होते. रनआउट, खराब थ्रो अफ्ताब फहाद कडून. चुका सगळ्यांकडून होतात. आपण बघतो एक चांगला सिनियर खेळाडू आहे फहाद, जो थ्रो केला होता तो नॉन स्ट्राइक एंडला जिथे गोलंदाज होता त्याच्याकडे थ्रो करण्याऐवजी तो थोडासा बाजूने दुसऱ्या साइड दिशेला गेला, परंतु काही हरकत नाही. धाव तर निश्चित त्या सेकंड धाव मिळाली नाहीये, रोखले गेलेले चांगले क्षेत्ररक्षण बॅकअप केलं. अशा प्रकारे 2 षटक संपले आणि मांडला संघाची धावसंख्या येऊन पोहोचलेली आहे धावफलकावर 23. तर आपण बघतोय 3 षटकांमध्ये 40, 45, 50 च्या दरम्यान धावा होत आहेत. 52 एक मोठं लक्ष होतं आतापर्यंत, एक हायेस्ट स्कोर 52 धावांचा ते चिकनी संघाने उभारलेलं होतं आणि 3 धावाची पेनल्टी लागली असताना 55 धावांचं लक्ष ठेवलं होतं आणि स्कोर लेवल ताराबंदर संघाने केलं होतं. 55 धावा जमवल्या आणि 1 धावानं फक्त ताराबंदर संघाला पराजय पत्करावा लागला, परंतु खेळी जबरदस्त होती या इनिंग, या पूर्ण टोटल स्पर्धेमधली. तर त्या ठिकाणी पेनल्टी जर नसती आणि जर अनिकेतने जर त्या 2 धावा चौकार जर ऑर्डरला नसता तर चित्र वेगळं असतं. परंतु आज गावदेवी चिकनी संघाचा एक म्हणून की नशीब सुद्धा साथ असावी लागते नशिबाची, आणि ती गावदेवी चिकनी संघाच्या बाजूने होती. फहाद स्वतः कर्णधार, एक जास्त आपण त्याला फलंदाजाच्याच रूपामध्ये बघतो, पण आज दोन्ही प्रकारची खेळी करताना दिसतोय. आज गोलंदाजीसाठी सुद्धा आपल्याला आज गोलंदाजी करताना दिसेल. 3रं षटक स्वतः एक सेल्फ कॉन्फिडन्स, एक विश्वास स्वतःवर ठेवून आपणच गोलंदाजी करावी असा एक मनामध्ये बेत आखलेला आहे, विचार केलेला आहे. 3रं शेवटचं षटक पहिल्या इनिंग मधलं. इथे फहाद एका मागोमाग फटके मारण्याचा एकच धाव आली, परंतु चांगली फलंदाजी आफ्ताबची. एक रिव्हर्स स्वीप जोरदार मारला होता, सरळ स्टेज कडे आला होता, षटकार मारला होता. चांगली फलंदाजी, चांगल्या लय मध्ये आहे, इन्फॉर्म बॅट्समन. इथे बाकी सूर गवसलाय, परंतु हा सुद्धा चेंडू मला आतमध्येच राहील, कारण बॅट मध्ये ज्यावेळी बघूया धावा किती होत आहेत. 2री धाव पुन्हा नाही, खराब थ्रो, आणि याचं बघूया 3री धाव ही घेण्याचा प्रयत्न. जमीरला माहिती आहे आपला विकेट या ठिकाणी जरी गमावला तरी आफ्ताबला चांगला सूर गवसलेला आहे.
त्याच्यामुळे जमीरने आपलं आत्मसमर्पण केलं. आताच मिलिंद माडिक यांनी आपल्या जर्मन क्रिकेट मंडळ सर्व्हिस मंडळाला 1000 रुपयाची देणगी आलेली आहे. त्यांचं मनापासून इथे शतश आभारी. तसेच श्री सचिन मामुनकर काशीद यांच्याकडून सुद्धा 500 रुपयाची देणगी आलेली आहे मंडळासाठी. त्यांचं सुद्धा आभार, धन्यवाद. स्वरा अमित माडिक यांच्याकडून सुद्धा 500 रुपयाची देणगी आलेली आहे. जर्मन क्रिकेट मंडळ सर्वांच्या वतीने, सुरेच्या वतीने आम्ही त्यांचं या ठिकाणी शतश आभारी, धन्यवाद. उबेद 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 गेलाय. जमीरने तिसरा धाव घेताना स्वतःला आत्मसमर्पण म्हणजे बाद धावचीत झाला, कारण फहादकडे स्ट्राईक रोटेट करणं खूप गरजेचं होतं, कारण फहाद चांगल्या लयमध्ये चांगली फलंदाजी करतोय. पुढील चेंडू दोर फुलटा चेंडू, रिव्हर्सिव्ह पाण्याचा प्रयत्न, डाव्या मोमेंट चेंज केली बॅटची, परंतु इथे बाकी संपर्क व्यवस्थित झाला नाही. एक धाव मिळाली फहादला आणि संघाला सुद्धा धावसंख्या झाली आहे 27. चांगलं षटक म्हणता येईल, कारण 3 चेंडूंमध्ये फहादने फक्त 4च धावा दिल्या. उर्वरित 3 चेंडूचा सामना कशा प्रकारे फलंदाज करतायत आणि किती धावा रोखून ठेवतोय फहाद आपल्या संघासाठी. या पंचांच्या भूमिकेत आताच्या या सामन्यासाठी कल्पेश म्हात्रे आणि मयूर पाटील आहे. स्लोहर पद्धतीचा चेंडू होता, थोडा लेग स्विंग केला असावा. इथे झेल सुटला. धावा 2 मिळाल्या. धावसंख्येत थोडीशी गती झालेली आहे, वाढलेली आहे. 2च्या मदतीने धावसंख्या 29. पुढील शेवटचे 2 चेंडू, 5वा चेंडू घेऊन पंचांच्या डावीकडून ओव्हर द विकेट. कनेक्ट झाला नाही, परंतु काही हरकत नाही, बॅटला निश्चित लागलेला आहे. इथे 2 धावा मला वाटते मिळतील. थ्रो सुद्धा मला वाटते रोखलं, कारण माहिती जर थ्रो खराब दुसऱ्या दिशेला जर गेला यष्टीरक्षकाच्या हातात न जाता तर पुन्हा चोरट्या धावा मिळतील, एक्स्ट्रा धावा मिळतील. म्हणून दुसरी धाव काढण्याची संधी फलंदाजांना दिली. त्या ठिकाणी फहादचा भाऊ फरहान. एक चेंडू बाकी. चांगलं षटक, चांगली गोलंदाजी. रिव्हर्स स्वीप आणण्याचा प्रयत्न. आपण बरेचसे आजचे रायटी फलंदाजचे आपण या ठिकाणी बॅटिंग पाहिली. पहिलं इनिंग संपलंय. प्रत्येक मॅच मध्ये एक तरी फलंदाज, रायटी फलंदाजाने रिव्हर्स पाण्याचा प्रयत्न केला. काही सक्सेस झाले, काही अनसक्सेस झाले. त्यामध्ये आपण म्हणू की ऑफस्टाफ सक्सेस झाला. एक षटकार नक्की रिव्हर्स स्वीपला लागला आणि सीमारेषेच्या बाहेर पाठवला. पण तेवढं बाकी उबेदला एवढी कामगिरी करता आली नाही. या ठिकाणी मांडला संघाची धावसंख्या होते 32. एक छोटंसं आव्हान आहे, परंतु छोटं म्हणता येणार नाही, कारण तेवढी चांगली गोलंदाजी सुद्धा आहे. तर पहिल्या इनिंग मध्ये 32 धावा देऊन 33 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे व नांदगाव संघासमोर. तर यापुढील पुन्हा एकदा समालोचनासाठी मी आमंत्रण करतोय प्रितेश पाटील यांना. धन्यवाद. मिलिंद माडिक, आपण कुठे असाल तर त्वरित स्टेज कडे यायचं आहे. मिलिंद माडिक.
बॅटिंग करणाऱ्या संघाला रिक्वेस्ट आहे की जो संघ बॅटिंग करणार आहे त्यांनी आमच्या ज्या पेंडॉलच्या साईडला लेफ्ट साईडला ज्या खुर्च्या आहेत ते येऊन बसणं कंपल्सरी आहे. प्रत्येक मॅच मध्ये हा रूल असणार आहे. त्या नियमाची अंमलबजावणी प्रत्येकाने करायची आहे. यानंतर होणारी मॅच वीरा 11 आरे अगेन्स्ट मुरुड. या दोन्ही संघाच्या कॅप्टनला विनंती आपण टॉस करण्यासाठी त्वरित कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचं आहे. वीरा 11 आरे आणि मुरुड. 33 धावांचं लक्ष. प्रत्येक षटकामध्ये जर आपण पाहिलं तर 11 धावांची सरासरी एक्सपेक्टेड आहे. टार्गेट जास्त काही मोठं नाहीये. अर्थात जर आपण पाहिला नांदगाव संघाने अगदी खराब सुरुवात केली होती पण त्यानंतर त्याने जो मोमेंटम पकडला त्यानंतर खऱ्या अर्थाने त्याने आपली पकड सुद्धा शेवटच्या षटकापर्यंत मजबूत केली आणि फक्त 32 या धावसंख्येवरती मांडला संघाला रोखले. पाहूया 33 धावा डिफेंड करायच्या असताना मांडला संघाची नीती रणनीती कोणत्या पद्धतीची असणार. कारण हे मैदान जर आपण पाहिलं ना तर या मैदानावरती धावा अगदी वेगाने येताना आपण पाहिल्यात. कालपासून या मैदानावरती धावांची लयलूट आपण पाहिली आणि त्या मैदानावरती पाहूया आता 33 धावा डिफेंड करत असताना मांडला संघ कशा पद्धतीने गोलंदाजी करणार. मांडला संघाकडून आपण पाहतोय पहिल्या षटकामध्ये गोलंदाजी करण्यासाठी बॉलर येतोय. तौसिफ. स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय एक तडकीबंद बॅट्समन आणि अग्रेसिव्ह बॅटिंग करण्यामध्ये एक्सपर्ट असलेला फहाद कल्पक्सकर आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला कामरान पाहायला मिळतोय. तौसिफ सज्ज होतो आपल्या मार्क वरती. पहिला चेंडू मोठा हिट करण्याच्या प्रयत्नात फहाद कल्पक्सकर बॅक टू द पवेलियन. बिग ब्लो फॉर टीम A1 नांदगाव. मोठा मासा गळाला लागलाय. फहाद कल्पक्सकर सारखा एक मोठा खेळाडू मात्र आपण पाहतोय पहिल्या चेंडूवरती बाद होताना पाहायला मिळतोय. गोल्डन डक वरती बाद झालाय आणि पहिल्या चेंडूवरती एक खूप मोठा धक्का पाहायला मिळालाय फहादच्या रूपानं. एक मोठा खतरा पाहायला मिळाला पहिला चेंडूवरती. कारण फहाद कल्पक्सकर 0 या धावसंख्येवरती बाद झालाय. त्यामुळे A1 नांदगाव संघाला आता चांगल्या पद्धतीची बॅटिंग करून दाखवायला लागेल. कारण त्यांचा महत्वपूर्ण खेळाडू बाद झाल्यानंतर आता पाहूया कामरान कशा पद्धतीने बॅटिंग करणार. एक यंगस्टर पाहायला मिळतोय पण गोलंदाजाचं तौसिफचं कौतुक करावं लागेल. अगदी अचूक टप्प्यावरती त्याने मारा केलाय. ओहो चांगल्या पद्धतीने गोलंदाजी करण्याचा प्रयत्न. ज्या दिशेला थ्रो होणं येणं गरजेचं होतं त्या दिशेला मात्र थ्रो झालेला पाहायला मिळत नाही. यामुळे आपण जर पाहिलं तर एकच धाव मिळते या चेंडूवरती. 33 धावांचं लक्ष आहे आणि स्ट्रायकिंग एंड वरती आता आपण पाहतोय फरहान आलेला आहे. पाहूया आता फरहान कशा पद्धतीने बॅटिंग करणार. तौसिफची गोलंदाजी आपण पाहतोय अगदी नियंत्रित टप्प्यावरती तो मारा करतोय. जास्त प्रमाणात चेंडूला पेस देत नाहीये आणि त्याचमुळे आपण पाहतोय फलंदाज बीट होताना दिसतात परंतु फरहान ठोकतोय चेंडूला डीप बॅकवर्ड लेगच्या बाहेर. 6 धावांसाठी इट्स अ ह्यूज हिट फ्रॉम फरहान.
फरहान आता जबाबदारी आणि रिस्पॉन्सिबिलिटी आपल्या शोल्डर वरती घेताना पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूवरती एक तडाखेबंद असा स्ट्रोक त्याच्या बॅटमधनं पाहायला मिळाला आणि चांगल्या पद्धतीने त्याने आपल्या या इनिंगची सुरुवात सुद्धा केली. तौसिफ वरती हल्लाबोल करण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय आणि खऱ्या अर्थानं एक चांगल्या पद्धतीचा स्टार्ट फरहानला मिळालाय. हा चेंडूवरती सुद्धा आपण पाहतोय फटका अगदी चांगला आलाय. चेंडू ट्रॅव्हल करतोय सीमा रेषे पार. 4 धावांसाठी चौकार. हा चेंडूवर सुद्धा आपण पाहतोय मोठा हिट करण्याचा प्रयत्न. धाव कंप्लीट केले. अगदी चोरटी धाव पाहायला मिळाली आणि ती धाव सुद्धा जर आपण पाहिली ना तर तितक्याच तडपतेने कंप्लीट केले. चांगल्या पद्धतीचं रनिंग बिटवीन द विकेट आपण पाहतोय. फरहानची बॅट आज रंगात आले आणि त्याची बॅट आज मात्र आग ओकताना आपण पाहतोय. चांगल्या दर्जाचे स्ट्रोक त्यांनी या मॅच मध्ये खेळलेत. संतोष राणे काशीत यांकडून आम्हाला 2100 रुपयांची देणगी आलेली आहे. त्यांचा आम्ही मंडळातर्फे सहर्ष आभार व्यक्त करतोय. संतोषजी राणे यांना विनंती असणार आहे आपण व्यासपीठावरती येऊन आसन व्हायचं आहे. सन्मान्य श्री संतोषजी राणे. षटक क्रमांक पहिलं कंप्लीट झाले आणि पहिल्या षटकाच्या खेळानंतर आपण 12 धावा धावफलकावरती पाहतोय. म्हणजे आता इक्वेशन अगदी सोपं झालंय. ते A1 नांदगाव संघासाठी त्यांना उर्वरित 12 चेंडूंमध्ये पाहिजेत विजयासाठी फक्त 21 धावा. अरे आणि सॅम 11 याहिया मुर्ड. बॉलर नेम अर्शील आलाय दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी करण्यासाठी. जिथे पहिल्या षटकामध्ये आपण पाहिल्या तर तब्बल 12 धावा आलेल्या पाहायला मिळतात. त्यामुळे निश्चितपणे जर आपण पाहिलं तर अगदी चांगली सुरुवात पाहायला मिळाली अगदी पहिल्या षटकामध्ये. पाहूया आता दुसऱ्या ओव्हरमध्ये खेळ कशा पद्धतीने रंगणार, कारण हे षटक अगदी महत्वपूर्ण असणार आहे. A1 नांदगाव संघाने चांगल्या पद्धतीचा रन रेट पहिल्या षटकामध्ये मेंटेन केलेला आपण पाहतोय. पहिला चेंडू या षटकातील पहिल्या चेंडूवरती आपण पाहतोय फरहानच्या बॅटमधनं अगदी चांगला स्ट्रोक. आज मात्र फरहान त्याच्या बॅटमध्ये असलेले सगळ्या चांगल्या पद्धतीचं कॅलिबर पोटेन्शियल दाखवताना पाहायला मिळतोय. आज अगदी प्रत्येक दिशेला तो चांगल्या पद्धतीचे स्ट्रोक खेळतोय आणि त्याचमुळे आपण पाहतोय आज एक वेगळ्या पद्धतीचा हुरूप मिळाला A1 नांदगाव संघाला फहाद बाद झाल्यानंतर सुद्धा. आणि आता धावफलकावरती जर आपण नजर टाकली तर 13 धावा अद्यापर्यंत आपण पाहतोय. विरा 11 आरे संघाने टॉस जिंकलेला आहे. 13 ऑन दी बुट. 13 धावा आपण धावफलकावरती पाहतोय. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज पाहायला मिळतो अर्शील. गोलंदाजांना आता मात्र गोलंदाजी मध्ये कमाल करून दाखवावी लागेल. जादुई गोलंदाजी होणं गरजेचं.
कारण हे मैदान असं आहे इथे एकदा जर फलंदाजी बॅट लागली तर मात्र मोठमोठ्या धावसंख्या होताना आपण पाहिल्यात आणि तसंच काहीच पाहायला मिळतंय. आज फरांची बॅट रंगात आले आणि फरांची बॅट बोलत असताना पाहूया त्याच्यासमोर कोणता गोलंदाज आता चांगल्या पद्धतीचा मारा करणार. पण त्याच वेळी स्ट्राईक चेंज झाले आणि ते कामरान आला त्या बॅटिंग मार्क वरती. हा चेंडू अगदी वेगात पाहायला मिळतोय, दमदार मारा पाहायला मिळाला. कामरानला मात्र आपण पाहतो या चेंडूवरती पूर्णतः चाकावलं. चांगल्या पद्धतीने या चेंडूवरती गोलंदाजी करताना पाहायला मिळाला तो गोलंदाजी करणारा गोलंदाज अर्शिल. अर्शिलला आपण पाहतोय दुसऱ्या ओव्हर मध्ये बॅटिंग करत असताना. हा चेंडू वरती कामरानच्या बॅट मधना मोठा फटका. चेंडू जातोय वन बाउन्स ओव्हर द रोप फॉर 4 रन्स. वेलकम फॉर A1 नांदगाव. नेक्स्ट बॉल आपण पाहतो अर्शिलियाचा. हा चेंडू अगदी वेगात करण्याचा प्रयत्न. एक चांगला चेंडू येथे पाहायला मिळालाय. अर्शिलने सुद्धा अगदी दमदार गोलंदाजी या षटकात केले आणि त्याने सुद्धा त्याच्या गोलंदाजी मधलं कॅलिबर या मॅच मध्ये अगदी चांगल्या पद्धतीने दाखवून दिले. मॅच अगदी रंगात आले, रोमांचक मुकाबला पाहायला मिळतोय. येथे कामरानच्या बॅट मधला आला एक मोठा फटका. चेंडू सीमारेषेच्या पलीकडे 6 धावांसाठी. धावांची आवश्यकता A1 नांदगाव संघाला. हा चेंडूवर सुद्धा आपण पाहतो अगदी दमदार स्ट्रोक आहे. सिंगल कंप्लीट केले, डबलचा प्रयत्न येस नो, परंतु फायनली एका धावेवरती समाधान मानले. 24 धावा धाव फलकावरती लागल्यात आणि शेवटच्या षटकामध्ये 9 धावांची आहे आवश्यकता. 6 चेंडू आणि 9 धावा असं इक्वेशन पाहायला मिळते ते A1 नांदगाव या संघासमोर. विद्याधर ग्रुप यांच्याकडून 1000 रुपयांची देणगी आलेली आहे. त्यांचा आम्ही मंडळातर्फे सहर्ष आभार व्यक्त करतोय. ओव्हर नंबर अंतिम आणि अंतिम षटकामध्ये आपण पाहतोय गोलंदाजी मार्क वरती येतोय जम्बो. 6 चेंडू 9 धावा. काय घडणार बिघडणार मैदानावरती ते पाहणं सुद्धा तितकंच रंजकदार असणार. शेवटची ओव्हर. पहिला चेंडू कामरानने ठोकलाय डीप स्क्वेअर लेगच्या वरून 6 धावांसाठी. फ्लॅट अँड फ्युरियस पद्धतीचा दमदार यावेळी जम्बोने स्पीड वाढवला गोलंदाजी मधला आणि फलंदाजाला अक्षरशः बीट केले. वाईडचा चेंडू आहे, ओके वाईड आहे, त्यामुळे या चेंडूवरती अतिरिक्त धाव मिळते. आता मात्र 2 धावांची आवश्यकता आहे विजयासाठी.
कामरान आज मात्र मैदानावरती अगदी चांगले इनिंग खेळताना पाहायला मिळालं, किंबहुना त्याने आपल्या संघासाठी एक चांगल्या पद्धतीचा परफॉर्म केलाय आणि अशा पद्धतीचा हा आलाय षटकार आणि हा षटकार मॅच फिनिश करणारा.